अमरावतीमधील महायुतीमधला वाद काही मिटायचं नाव घेत नाहीये अशी चिन्ह दिसत आहे। लोकसभेला राणांना विरोध करणाऱ्या कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्या विरोधात राणांनी आपल्या युवा स्वाभिमान पक्षाचा उमेदवार रिंगणात उतरवलाय आणि यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राणा दाम्पत्याला तंबी दिलेली आहे। पाहूयात। एक बार कमिटमेंट कर दी तो मैं फिर खुद की भी नहीं सुनता। अमरावतीत रवी राणांच्या राजकारणामुळे महायुतीत मिठाचा खडा पडलाय। अमरावतीच्या दर्यापूर मतदारसंघात शिवसेनेच्या विरोधात रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षानं उमेदवार दिला। राणांच्या या चालीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगले संतापलेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राणा दाम्पत्यांना तंबी दिली आहे। महायुतीत मिठाचा खडा टाकू नका म्हणत राणांना खडसावलंय। महायुती मजबूतीने लढते, महायुतीमध्ये कोणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये। आणि मी राणा परिवाराला देखील सांगतो, तुम्ही महायुतीचे घटक आहात, महायुतीचे घटक आहात। महायुतीमध्ये सरकार तुमच्या मागे उभं राहिले आणि म्हणून हे सरकार आणण्यासाठी कॅप्टन अभिजित अडसूळ पण आपल्याला पाहिजे। आणि म्हणून मी सांगतो की आपण देखील महायुतीची शिस्त पाळली पाहिजे। महायुतीमध्ये आपण राहायचं आणि महायुती विरुद्ध काम करायचं हे बिलकुल या ठिकाणी कोणी करता कामा नये, अशा प्रकारचं आवाहन मुख्यमंत्री म्हणून मी करतो आहे। महायुतीत राहून महायुतीच्या विरोधात काम करणाऱ्यांना बाहेर काढण्याची वेळ आल्याचं अभिजित अडसूळांनी म्हणत राणांवर हल्लाबोल केलाय। तो या ठिकाणी काही लोक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, तो नक्की संभ्रम आपण नक्की पसरवल्याशिवाय संपवल्याशिवाय राहणार नाही। आणि जे विरोधक आहेत, जे महायुतीच्या विरोधात काम करतायत, त्यांना महायुतीतून दूर फेकल्याशिवाय आपण राहणार नाही, ही मला खात्री आहे। उमेदवारी जाहीर होण्याआधी बाहेरचं पार्सल म्हणून माजी खासदार नवनीत राणा यांनी अडसूळ पितापुत्रांना डिवचलं होतं। त्यावर बाहेरचं पार्सल म्हणणाऱ्यांना कायमचं बाहेर काढण्याची गरज असल्याचं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर सभेतून देत राणांवर निशाणा साधलाय। काही लोक म्हणतात बाहेर चालले, घर आहे, इथं खासदार झाले, इथं आमदार झाले, या लोकांना बाहेरच्या पार्सल बनणाऱ्यांना त्यांचं पार्सल इथून पाठवून द्या, कायमचं पाठवून द्या। मुख्यमंत्र्यांपाठोपाठ अजित पवारांनीही रवी राणांची कानउघडणी केली आहे। रवी राणांना विनाशकाले विपरीत बुद्धी सुचल्याची टीकाही अजितदादांनी केली आहे। ते विनाशकाले विपरीत बुद्धी आहे त्याच्याबद्दल न बोललेलं बरं। तो स्वतःच्या बोलण्यातनं त्यांनी त्याच्या पत्नीचा पराभवाला ते कारणीभूत ठरले। शेवटी लोक काही बोलत असतात, आपण प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायचं नसतं, काही गोष्टी साईड ट्रॅक करायच्या। आपल्या विधानांनी नेहमीच चर्चेत राहणारे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असलेले रवी राणा आणि नवनीत राणा यांना आता महायुतीच्या नेत्यांनीच तंबी दिल्यानं राणा दाम्पत्याची अमरावतीच्या राजकारणात चांगलीच कोंडी झाली आहे। अनिरुद्ध दवाळे, झी 24 तास, अमरावती।